महामंडलेश्वर होण्याचा प्रवास काय असतो? कोणाला महामंडलेश्वर मिळतं? असं कोणाला नाही महामंडलेश्वर. त्याची काय असते? महामंडलेश्वर एक अशी व्यक्ती असते जी धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर असते. त्या व्यक्तीचं आधी परीक्षण होतं. जो आखाड्याचा रमता पंच म्हणजे जे आखाड्याचे पंच असतात ते परीक्षा घेतात. ती परीक्षा घेतल्यानंतर आचार्य महामंडलेश्वर परीक्षा घेतात. ती परीक्षा झाल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातं. काही दिवस लक्ष ठेवल्यानंतर पुन्हा परीक्षा होते. त्यानंतर तुमची दीक्षा होते. दीक्षा होण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या सर्व परिवाराचं पिंडदान करावं लागतं आणि सगळ्यात शेवट स्वतःचं स्वपिंडदान करावं लागतं. स्वपिंडदान झाल्यानंतर तुमची दीक्षा होते. दीक्षा झाल्यानंतर तुम्हाला चादर ओढवली जाते आणि तुम्हाला भस्म, जो 17वा शृंगार असतो संन्यासाचा, तो 17वा शृंगार म्हणजे भस्म लावलं जातं, तिलक लावलं जातं तुम्हाला. आणि त्यानंतर तुम्हाला ज्या पटावर बसून तुमचा अभिषेक होतो, गंगाजलाने दुग्धाभिषेक होतो, गंगाजल अभिषेक होतो आणि त्यानंतर भस्माभिषेक होतो आणि तुम्हाला हार फूल करून कर्पूर आरती तुमची होते. आणि तेव्हा तुम्हाला घोषित केलं जातं कंठी टाकून की तुम्ही महंत झालात, श्री महंत झालात, अष्टकौशल महंत झालात, पीठाधीश्वर झाला, मठाधिपती झाला, मंडलेश्वर झाला, महामंडलेश्वर झाला.